सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 62 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा आवडली तर एक लाईक जरूर करा. रात्रीचे 12:15 वाजले होते आणि अर्जुनने डोळे चोळले. एकदा डोळ्यांची उघडझाप केली. आता त्याचे डोळे दुखू लागले होते आणि अंग ताठलं होतं. इतका वेळ एका जागी बसून बसून आता त्याला कॉफी हवी होती, पण तन्वी त्याला कॉफी देणार नव्हती हे त्याला माहीत होतं. मग त्याने दोन्ही हाताची बोटे एकमेकात गुंफून दोन्ही हात वर खेचून शरीराला ताण दिला. तसं त्याचं अखडलेलं शरीर थोडं रिलॅक्स झालं आणि आता त्याला जाणवलं की आपण झोपलं पाहिजे. आज मीटिंग नसली तरी घरी येऊन खूप काम केलं होतं त्यानं. एका नवीन प्रोजेक्टवर खूप मायक्रो आणि डीप स्टडी चालू होता त्याचा. तन्वीची आठवणही नाही आली त्याला आणि त्याने मोबाईल पाहिला. अरे बापरे, 12:15. खूप लेट झालं ना. लवकर झोपलं पाहिजे, नाहीतर उद्या उठायला पुन्हा उशीर आणि पुन्हा ऑफिसला लेट. पण झोपण्याच्या आधी एक महत्त्वाचं काम होतं ना अर्जुन सरांना. तन्वीच्या डोळ्यातलं आव्हान आणि तिची तगमग तिच्या बॉडी लँग्वेजवरून समजली होती त्याला. पण काय करणार, कामही महत्त्वाचं होतं आणि ते आव्हान स्वीकारून तिला तृप्त केल्याशिवाय त्याला झोप येणार नव्हती. असं मनाशीच म्हणून त्यानं व्हॉट्सअप उघडलं. शेवटी एकदा पाहावं म्हणून, आणि तन्वीने पाठवलेले मेसेज आणि सर्व नाईट ड्रेसचे फोटो त्याने पाहिले आणि गालावर हात ठेवून एकटक त्या फोटोंकडे पाहून मंद हसू लागला. खूपच हॉट आणि सेक्सी ड्रेस होते ते. तिचं काय चाललं होतं इतका वेळ काय माहीत, पण जे होतं ते अर्जुन सरांच्या फायद्याचं होतं. आणि तिने त्या फोटोखाली मेसेज केला होता, यातला कोणता ड्रेस घेऊ, तुझ्या आवडीचा कलर चॉईस करून सांग. आणि अर्जुन हसायला लागला आणि मनात म्हणाला, वेडी कुठली, माझ्या आवडीचा कलर हिला माहीतच नाही का अजून. पण सगळेच ड्रेस घे ना, मला रोज तुला वेगवेगळ्या ड्रेसमध्ये पाहायला आवडेल. पण तिने ऑर्डर करण्यापेक्षा मीच करतो ऑर्डर असं म्हणून त्याने ते सगळे ड्रेस लगेच ऑर्डर केले. फास्ट डिलिव्हरी करायला सांगितली आणि तिचे दुसरे मेसेज वाचले. लवकर ये ना, आय वॉन्ट यू, आय मिस यू डिअर, आय लव यू जानू. आणि तो हसला. मगाशी एकटीच बेडरूममध्ये काय चाललं होतं आरशात पाहून हे त्यानं पाहिलं होतं. हे त्याला उत्तेजित करणारे मेसेज पाहून त्याने घायाळ होऊन लगेच त्याचं काम आवरून बेडरूममध्ये यावं अशी तिची इच्छा होती. पण हाय रे, त्यानं मेसेज पाहिलेच नव्हते आणि आता त्यालाही वाटलं मगाशीच मेसेज पाहिले असते तर बरं झालं असतं, कारण आज तिचा मूड काही औरच होता हे तिच्या वागण्यावरून समजत होतं. आज अतुल म्हणतो तसा खरंच पलंग तोड रोमॅन्स नक्कीच झाला असता, पण काय करणार, मुद्दाम त्यानं दुर्लक्ष केलं होतं. आणि अजूनही आता तन्वी त्याची वाट बघत असेल म्हणून तो स्टडीतून बाहेर आला आणि घाईघाईत सरळ बेडरूममध्ये गेला आणि तिने फवारलेल्या परफ्यूमच्या वासाने त्याची झोप उडाली. पण बेडवर तन्वी नव्हती. मग बाथरूममध्ये असेल असं त्याला वाटलं, पण ती तिथे पण नव्हती. अरेच्छा, आता कुठे गेली ही, किचनमध्ये तर नसेल, पण आत्ता यावेळी, असं म्हणून तो बेडरूमच्या बाहेर आला आणि एक नजर हॉलवर फिरवली तर त्याची डार्लिंग बायको सोफ्यावर शरीराचा मुटकुळा करून पाय पोटात घेऊन झोपली होती. आणि त्याला थोडं आश्चर्य वाटलं. बेडरूम असताना ही इथं अशी काय झोपली, किती वेडी आहे नाही. काय झालं होतं बेडरूममध्ये झोपायला, इथं असं अवघडून झोपण्यापेक्षा. आणि मग त्याच्याच लक्षात आलं, ती त्याची वाट पाहत असणार. बेडरूममध्ये एकटीला थांबू वाटत नसणार, जसं मला थांबू वाटत नाही ती नसताना. मग तो तिच्याजवळ गेला आणि पाहिलं तर तिची गाढ झोप लागली होती आणि तिच्या शरीराला परफ्यूमचा वास येत होता. त्या वासाने अर्जुन अजूनच प्रफुल्लित झाला. त्याने तिच्या मंद श्वास घेत एका लयीत खालीवर होणाऱ्या छातीजवळ त्याचं तोंड नेलं आणि एक क्षण टक लावून तिच्याकडे पाहिलं आणि पूर्ण छाती भरून एक दीर्घ श्वास घेतला. तसा तो सुवास त्याच्या छातीत जाऊन तो उत्तेजित झाला आणि आता त्याला ती हवीशी वाटत होती. पण ती इतकी गाढ झोपली होती, तिची झोपमोड करायची त्याची इच्छा नव्हती आणि त्याने तिला अलगद मिठीत उचलली आणि बेडवर आणून तिच्या जागेवर झोपवली. तन्वी खरंच गाढ झोपेत होती. पहिल्या झोपेचा प्रहर होता तिचा आणि अर्जुनने ब्लँकेट अंगावर टाकलं तिच्या आणि तोही तिला मिठी मारत झोपला. पण आता त्याची झोप उडाली होती. त्याच्यातला पुरुष जागा झाला होता. तिने पाठवलेले ते हॉट सेक्सी ड्रेस
तिचे त्याला वेड लावणारे मेसेज वाचून आणि आता तिच्या शरीराच्या येणाऱ्या सुगंधाने. पण ती झोपली होती ना. मग त्यानंही डोळे मिटून घेतले, पण तरी तीच समोर दिसत होती. आणि त्याने पुन्हा एकदा तिच्या बंद डोळ्यात पाहिलं. तो तिच्याकडे टक लावून बघत होता आणि मनात काहीतरी खळबळ चालू होती. ती खळबळ त्याला शांत बसू देतच नव्हती. ती अशी झोपलेली असताना पाहायला त्याला खूप आवडायची. खूप बारीक निरीक्षण करायचा तो तिचं, तिच्या आखीव रेखीव चेहऱ्याचं. आणि त्याची नजर तिच्या गुलाबी ओठांकडे गेली आणि त्याला मोह झाला. त्याने अलगद तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि तिने तिची झोप चाळवून कूस बदलली. आता तिची पाठ त्याच्याकडे होती आणि त्याने तिच्या मानेवर किस केला आणि हळूच तिच्या कानाचा चावा घेतला. तशी तन्वी थोडीशी रोमांचित झाली, पण तिची झोप जास्त होती. तिलाही तो हवा होता. म्हणूनच तर त्याची किती किती वाट पाहिली होती तिनं. शेवटी ती थकून झोपली होती आणि ती झोपेतच म्हणाली, झोपू दे ना अर्जुन, प्लीज. पण अर्जुन सर आता गुपचूप झोपणं शक्य नव्हतं. त्याला झोपच येत नव्हती. तो पुन्हा तिच्यापासून दूर झाला, लाईट ऑफ केल्या आणि मोबाईल हातात घेतला. पण पुन्हा न राहून तिने पाठवलेले ते ड्रेस पाहत बसला. मगाशी ती जितकी उत्तेजित झाली होती तितका आता तो उत्तेजित झाला होता आणि आता तो थांबणं शक्य नव्हतं. त्यानं पुन्हा एकदा तिच्या पाठमोळ्या आकृतीकडे पाहिलं आणि तहानेने व्याकुळ होऊन नुसतं घशातली थुंकी गिळणाऱ्या कमनशिबी माणसासारखी अवस्था झाली होती त्याची. त्याच्या शरीराची तगमग चालू होती आणि त्याने विचार केला, असा पाण्याने भरलेला अथांग निळा डोह समोर असताना किनाऱ्यावर बसून राखण करण्यापेक्षा त्या डोहात उडी मारून चिंब चिंब भिजून शरीराची होणारी आग मिटवलेली बरी, असं त्याला वाटलं. आणि तिची इच्छा असो नसो, तिनं सकाळी उठल्यावर शिव्या घातल्या तरी चालतील. आता तो शिव्याही खायला तयार होता. तिनं मारलं तरी चालेल असं म्हणून तो तिच्या वर आला. दोष त्याचा नव्हता ना. तिनेच तर त्याची आग भडकवली होती आणि आता मी काहीच केलं नाही हे दाखवत गाढ झोपली होती. आणि तो तिला किस करू लागला, जेणेकरून तिची झोप मोडेल, ती उठेल, उत्तेजित होऊन त्याला प्रतिसाद देईल. पण ती काही उठायला तयार नव्हती. तन्वी मॅडम घोडे विकून झोपल्यासारखं झोपल्या होत्या. मग अर्जुनने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि त्याला काहीच हालचाल दिसली नाही आणि तो हळूच म्हणाला, आय एम सॉरी बेबी, बट आय कांट वेट. नाव आय वॉन्ट यू. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. आता मला तू हवी आहेस. असं म्हणून त्यानं त्याचे कपडे काढले आणि त्या अंधारात त्याने पुन्हा एकदा तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. अर्जुन तन्वीवर प्रेमाचा वर्षाव करत होता आणि तन्वी मॅडम गालात गोड गोड हसल्या. तिला खूप गोड छान वाटत होतं. शरीरातून हवी हवीशी वाटणारी नाजूक कळ निघत होती आणि त्याचा आवेग वाढला तशी तिने झोपेतच बेडशीट घट्ट पकडली आणि शेवटी ती तृप्त झाली आणि तो तिच्या कडेला दमून झोपला आणि तिचाही लगेच डोळा लागला. आता सकाळ झाली आणि तन्वीला लवकर जाग आली. रात्री काहीतरी घडत होतं गुपचूप, हे तिला समजलं होतं आणि त्याला उघडा झोपलेला बघून ती गालात मंद हसली आणि त्याच्या केसात हात फिरवत म्हणाली, नॉटी अर्जुन सर. मग ती बाथरूममध्ये गेली. तिचं आवरलं. तशी रोजच खुश असायची ती, पण आज खूप खुश होती ती, कारण आज एक वेगळाच अनुभव मिळाला होता त्यांना. आपण काहीच न करता सुद्धा समोरच्याला काम लावून आनंद मिळवण्याचा फंडा तिला माहीत झाला होता. फक्त झोपेचं सोंग घ्यायचं. रात्री तिलाही तो हवा होता ना. तो आणि ती एकरूप झाले आणि तिला जागही राहावं लागलं नाही. कामही झालं, झोपही पूर्ण झाली आणि वेळेवर जागही आली आणि म्हणून ती खुश होती आणि त्याच्यासाठी नाश्ता बनवू लागली. इतर सर्वंट येऊन त्यांनी त्यांची कामं करत होते आणि त्याला जाग आली. आज तन्वी उठली होती त्याच्या आधी आणि त्यालाही आठवलं रात्रीचा तो प्रसंग आणि तो ओशाळला. त्याला अपराधी वाटायला लागलं. जे सुख दोघांनी एन्जॉय करायचं ते ओरबाडून घेतल्यासारखं वाटत होतं त्याला. तिला आधीच ही एकतर्फी जबरदस्ती आवडत नाही हे त्याला माहीत होतं. तो तसाच तयार झाला आणि तिला हाक मारली, तन्वी. तिला माहीत होतं की तो का हाक मारत होता आणि ती नॅपकिनला हात पुसून बेडरूममध्ये आली आणि कपाटात ठेवलेला धुतलेला टाय घेऊन त्याच्या गळ्याभोवती टाकला आणि टाय बांधू लागली आणि त्याने तिच्या कमरेभोवती हाताचा विळका घालून तिला जवळ ओढून घेतली. तशी ती खुदकन हसली. रात्री तिच्या शरीरात निर्माण झालेल्या प्रणयलहरी अजून शांत झाल्याच नव्हत्या आणि त्या अशा सहज शांत होणाऱ्या नव्हत्या. रात्री त्यांचं मिलन झालं असलं तरी तो एकटा शांत झाला होता.
पण ती अजून तहानलेलीच होती आणि आत्ता त्याच्या स्पर्शाने तिच्या पूर्ण शरीराच्या सुप्तावस्थेत गेलेल्या त्या भावना पुन्हा जागृत होत होत्या आणि आता तिला त्या अनावर झाल्या असत्या. आणि तो तर ऑफिसला जायला निघाला होता. मग संध्याकाळपर्यंत तिला थांबावं लागणारच होतं. आणि ती म्हणाली, अर्जुन सोड ना. त्याला वाटलं ती नाराज आहे आणि त्याच्या गिल्टची तिला काहीच कल्पना नव्हती. आणि तो अपराधीपणाने म्हणाला, रागावलीस? मी रात्री उशिरा झोपायला आलो, ही पहिली चूक. आणि तू झोपलेली असताना मी दुसरी चूक केली. तो फार गिल्टी फेस करून बोलत होता आणि ती मनात म्हणाली, ओ गॉड, इतका खडूस आहे हा. पण इतक्या छोट्या गोष्टीसाठी सॉरी म्हणतोय. काल इतकं पालपुराण केलं, मी इतकी चिडले होते, रुसून बसले होते फक्त त्याची सॉरी ऐकण्यासाठी, तरी सॉरी म्हणाला नाही. आणि आत्ता काही गरज नसताना सॉरी म्हणतोय. हा धूमकेतूपणा कधी कधी फार विचित्र वागतो. तन्वी, अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही. आता घ्यावी की आपण ही त्याची फिरकी, असं म्हणून ती गंभीर चेहरा करून फार खोल आवाजात म्हणाली, असं कोण करतं का अर्जुन? मला हे अजिबात आवडलेलं नाही. तू मला उठवायला हवं होतं. माझ्या मर्जीशिवाय तू का केलं असं? तुला माहीत आहे ना मला हे असं वागणं आवडत नाही. तरीच मला कळत नव्हतं की माझ्या पोटात इतकं का दुखतंय आणि अजूनही त्रास होतोय. मी पुन्हा रूम सोडून जाईन हां, ती आतल्या आत हसू दाबत म्हणाली. आणि मग तर त्याला खूप लाज वाटली आणि तो तिला म्हणाला, सॉरी डिअर, पुन्हा नाही असं करणार, पण प्लीज बेडरूम सोडून नको ना जाऊ. त्याच्या आवाजात फार खजीलपणा जाणवत होता आणि तो म्हणाला, अगं तू बाहेर सोप्यावर झोपली होती आणि मी तुला उचलून आणलं, मग राहवलंच नाही. आय लव्ह यू सो मच डिअर, म्हणून मग. आणि ती म्हणाली, म्हणून काय असं वागायचं? मलाही तू हवा होतास, मग मी तुझी वाट पाहत होते ना. आणि एकट्यानंच ते करायचं, शी कसं वाटतं ना ते. आणि अर्जुनने मान खाली घातली. तन्वी त्याच्या चेहऱ्याकडे पाहून आतल्या आत हसत होती. आतापर्यंत जेवढी त्यानं तिची गंमत केली होती ना, त्या सगळ्यांचंच उसणं फेडायची ती संधी चालून आली होती. मग तन्वी तो गोल्डन चान्स कसा सोडेल बरं? आणि तिने त्याचं सगळं साहित्य त्याच्या हातात दिलं आणि म्हणाली, नाश्ता रेडी आहे, लवकर ये. आता नाश्ता करताना सुद्धा तो तसाच शांत शांत होता. तन्वीला त्याला असं पाहून फार हसू येत होतं आणि मनात म्हणत होती, किती बुद्धू आहे ना हा, कशाचा पण इतका विचार करत बसला आहे. आता मी झोपली असताना झाला त्याला माझा मोह, तर त्यात चुकीचं काय आहे? त्याचा हक्क आहे माझ्यावर. त्याला सुखी करणं हे माझं झोपेतही कर्तव्यच आहे. पण या अर्जुन सरांना कोण सांगणार? आणि तो नाश्ता करून ऑफिसला गेला, लटकवलेला चेहरा घेऊनच. आज सुरुवातीला अतुलशी सुद्धा तो जास्त नाही बोलला आणि अतुलच म्हणाला, मग काय सर, रात्री किती वेळ बेडरूम बाहेर होता तुम्ही, की रात्रभर होता? आणि अर्जुन म्हणाला, नाही रे, जास्त वेळ नव्हती चिडली ती. असं म्हणून विषय टाळला आणि कामाला लागला. मग कामाच्या गराड्यात सगळं विसरून गेला आणि तन्वीने त्याच्यासाठी दुपारचा डबा बनवला आणि त्यात एक चिठ्ठी लिहून ठेवली. अर्जुनने डबा उघडला आणि चिठ्ठी हातात घेतली आणि अतुल हसत म्हणाला, आता हे तुमचं रोजचं रुटीन झालं आहे वाटतं. असं चिठ्ठीतून बोलण्यात काही वेगळीच मजा आहे ना सर? आणि अर्जुन नुसतंच हसला. आणि अतुल मनात म्हणाला, पण अर्जुन सर का असे गप्प गप्प आहेत? सगळं तर नॉर्मल दिसतं यांच्यात. डबा आला, चिठ्ठीही आली, मग बॉस का उदास आहेत? आणि अर्जुनने ती चिठ्ठी उघडली आणि त्यात लिहिलं होतं, हाय स्वीटहार्ट, सगळं तुझ्या आवडीचं बनवलं आहे, पण सगळा डबा संपव हां. आणि खालच्या डब्यात तुझ्यासाठी आणखी एक सरप्राईज आहे. आणि हे वाचून अर्जुन थोडा दचकला, कारण काल त्यानं असं लिहूनच खालच्या डब्यात पाल ठेवली होती. मग ही पण शेरा सव्वा शेर आहे, नक्की बदला घेणार. आणि आज हिनं खालच्या डब्यात काय ठेवलं असेल? बेडूक तर नसेल का साप असेल, असा तो विचार करत होता. आणि अतुल म्हणाला, सर अहो, करा सुरुवात. आता कसली वाट पाहत आहात? का बायकोची चिठ्ठी वाचूनच पोट भरलं? आणि अर्जुन म्हणाला, हो, हे काय खातो की. आणि त्यानं भीतच खालचा डबा उघडला, तर त्यात आणखीन एक चिठ्ठी होती आणि त्यानं ती उघडली. त्यात लिहिलं होतं, डिअर हबी, रात्री तू चोरून केलेला सॉफ्ट रोमॅन्स मला खूप खूप आवडला. आय रिअली एन्जॉय. तो ऑर्डर केलेले ड्रेस आत्ताच मिळाले. आता गिल्ट सोड आणि लवकर घरी ये. आणि हे वाचून अर्जुन सर लाजून गालात हसायला लागले सुद्धा.
आणि चिठ्ठी खिशात ठेवत हसतच म्हणाला, चल अतुल, खा पटकन, लवकर सगळी कामं संपवायची आहेत. आणि हे ऐकून अतुल चक्रावला आणि म्हणाला, आता कशी कळी खुलली म्हणायची सरांची? मी लग्नाच्या बाबतीत यांना सिनियर असूनही हे ओव्हरटेक करून चाललेत मला. बायकोची समजूत लगेच कशी काढतात हे? आता मलाच यांना गुरु बनवावं लागेल बहुतेक. असं म्हणून त्यानं अर्जुनकडे पाहिलं तर अर्जुन सर गालात हसत हसत एकावर एक घास गिळत होते. त्यांना आता फारच घाई झाली होती.